नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राजशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए वाघनखे, बी ढाल तलवार, सी भाला, डी दांडपट्टा। ऑप्शन डी दांडपट्टा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राजशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन ए कोरेगाव, बी महू, सी भोपाळ, डी मुंबई। ऑप्शन बी महू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला होता। प्रश्न क्रमांक 3, गोलपिठा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? ऑप्शन ए लक्ष्मण गायकवाड, बी लक्ष्मण माने, सी नामदेव ढसाळ, डी भालचंद्र नेमाडे। ऑप्शन सी नामदेव ढसाळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। गोलपिठा हा काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 4, BNS चे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन ए भारतीय नागरिक संहिता, बी भारतीय न्याय संहिता, सी भारतीय निवड संहिता, डी भारतीय निवडणूक संस्था। ऑप्शन बी भारतीय न्याय संहिता हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। BNS चे विस्तारित रूप भारतीय न्याय संहिता असे आहे। प्रश्न क्रमांक 5, चेतक फेस्टिवल कोठे होतो? ऑप्शन ए येवला, बी सारंगखेडा, सी बारामती, डी इचलकरंजी। ऑप्शन बी सारंगखेडा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। चेतक फेस्टिवल सारंगखेडा, जिल्हा नंदुरबार येथे होतो। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बरं। यापूर्वी झालेल्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली होती? ऑप्शन ए राजगड, बी रायगड, सी शिवनेरी, डी प्रतापगड। ऑप्शन ए राजगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड येथे स्थापन केली होती। प्रश्न क्रमांक 7, मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत? ऑप्शन ए 5, बी 3, सी 4, डी यापैकी नाही। ऑप्शन बी 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मुंबई उच्च न्यायालयाची 3 ठिकाणी खंडपीठे आहेत। प्रश्न क्रमांक 8, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? ऑप्शन ए झेंडा सत्याग्रह, बी खेडा सत्याग्रह, सी बारडोलीचा सत्याग्रह, डी यापैकी नाही। ऑप्शन सी बारडोलीचा सत्याग्रह हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला। प्रश्न क्रमांक 9, रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली आहे? ऑप्शन ए विश्राम बेडेकर, बी विश्वास पाटील, सी इरावती कर्वे, डी यापैकी नाही। ऑप्शन ए विश्राम बेडेकर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिली आहे। प्रश्न क्रमांक 10, भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी शाहू महाराज, सी महात्मा फुले, डी स्वामी विवेकानंद। ऑप्शन डी स्वामी विवेकानंद हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। भगिनी निवेदिता ह्या स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य होत्या। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। तेव्हा मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। प्रश्न क्रमांक 11,
खालीलपैकी कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो? ऑप्शन ए पाणी, बी लाकूड, सी धातू, डी स्फोटके. ऑप्शन बी लाकूड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी लाकूड या पदार्थात सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला आहे? ऑप्शन ए ठाणे, बी नाशिक, सी सातारा, डी नागपूर. ऑप्शन सी सातारा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात स्थापन झाला आहे. प्रश्न क्रमांक 13. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 1996, बी 1997, सी 1995, डी 1998. ऑप्शन ए 1996 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 या वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 14. भारतात कोणत्या देवाला दारू अर्पण केली जाते? ऑप्शन ए कृष्ण, बी शनिदेव, सी हनुमान, डी कालभैरव. ऑप्शन डी कालभैरव हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतात कालभैरव या देवाला दारू अर्पण केली जाते. प्रश्न क्रमांक 15. जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन ए बाबा आढाव, बी बाबा आमटे, सी सेनापती बापट, डी विनोबा भावे. ऑप्शन ए बाबा आढाव हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ बाबा आढाव यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 16. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ऑप्शन ए अजित डोवाल, बी पी के मिश्रा, सी राजीव कुमार, डी सदानंद दाते. ऑप्शन ए अजित डोवाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आहेत. प्रश्न क्रमांक 17. प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? ऑप्शन ए रायरी, बी भोरप्या, सी कमळगड, डी यापैकी नाही. ऑप्शन बी भोरप्या हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रतापगड किल्ला भोरप्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 18. मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरतात? ऑप्शन ए संघटित गुन्हेगारी, बी अंमली पदार्थ तस्करी, सी अवैध दारू तस्करी, डी यापैकी नाही. ऑप्शन ए संघटित गुन्हेगारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मकोका हा कायदा संघटित गुन्हेगारी याविरुद्ध वापरला जातो. मकोकाचे विस्तारित रूप आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट 1999. प्रश्न क्रमांक 19. अमिताभ बच्चन यांचे सासर कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन ए कर्नाटक, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी पश्चिम बंगाल. ऑप्शन डी पश्चिम बंगाल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. अमिताभ बच्चन यांचे सासर पश्चिम बंगाल राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 20. कुरकुरेच्या पॉकेटमध्ये कोणता गॅस भरला जातो? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी हेलियम, सी हायड्रोजन, डी नायट्रोजन. ऑप्शन डी नायट्रोजन हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. कुरकुरेच्या पॉकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.